चला नमस्कार, मी पी थोरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER मध्ये गट क आणि गट ड च्या महत्त्वाच्या वॅकन्सी निघलेल्या आहेत। शंकरराव चव्हाण हे जे नांदेडचं कॉलेज आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाची DMER ची भरती आहे। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आलेलो आहे की DMER च्या बाकीचे जे नवीन हॉस्पिटल झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इथून पुढे रिक्रूटमेंट बघायला मिळेल। तर ऑफिशियल साइट जी आहे drSCGMC-Nanded.in या वेबसाईटवर त्यानंतर तुम्ही वर बघू शकता। क्लिक हिअर फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर क्लास 4 रिक्रूटमेंट 2025 याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची नेक्स्ट विंडो ओपन होईल। याच्यामध्ये तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट, न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर अशा प्रकारचे महत्त्वाच्या ज्या लिंक्स आहेत त्या तुम्ही इथं बघून घेऊ शकता, ज्याच्यामध्ये खाली महत्त्वाच्या तारखासुद्धा दिलेल्या आहेत। पहिल्यांदा आपण जे नोटिफिकेशन आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती एकदा डिटेलमध्ये जाणून घेऊयात, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला वन बाय वन तुमच्याशी डिस्कस करेन। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारची महत्त्वाची ॲडव्हर्टाइजमेंट आहे। डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या महत्त्वाच्या कॉलेजमध्ये तुम्हाला DMERच्या अंडर ही भरती जी आहे ती राबवली जाणार आहे। 21/4/2025 या महत्त्वाच्या डेटचं हे नोटिफिकेशन, ज्याच्यामध्ये तुम्ही खाली बघू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालयांच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालयातील गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विविध नमुन्यात अर्ज मागण्यात येत आहेत। उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदाचा तपशील, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादी सविस्तर माहिती खालीप्रमाणे परमनंट जी आहे ती तुमची भरती असणार आहे। आणि खाली तुम्ही बघू शकता गट ड संवर्ग 4 आणि पुन्हा नेक्स्ट कॉलममध्ये गट ड वर्ग 4 प्रयोगशाळा परिचय अशा प्रकारच्या महत्त्वाचे विभाग तुम्हाला याच्यामध्ये दिलेले तुम्ही बघू शकता। वेतन श्रेणी दिलेली आहे आणि एकूण पदे इथं तुम्ही बघू शकता 69 आणि दुसऱ्यामध्ये 1700, जवळपास 86 जागेची तुमची गट ड ची रिक्रूटमेंट असणार आहे। मागचे जे बाकीचे 10 ते जवळपास 20 हॉस्पिटल नवीन झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला DMERची भरती जशी की मागच्या 3 वर्षापूर्वी भरती बघितली होती तशाच प्रकारची आपली फार्मसीसुद्धा रिक्रूटमेंटची प्रोसेस तुम्हाला याच्या अंडर फिलअप केली जाईल। आता खाली तुम्ही बघू शकता महत्त्वाची वेबसाईट तुम्हाला मी सांगितली, याच्यात जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचे आहेत। खाली आल्यानंतर आता आपण ज्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत तर त्याच्याविषयी महत्त्वाची माहिती, त्याची शैक्षणिक अर्हता, बाकीच्या गोष्टी इथं डिस्कस करणार आहोत। खाली आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे प्रवर्ग दिसतील, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती दिली आहे, तिथं चेक करायचं आहे। परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना खाली तुम्हाला दिलेले आहेत। पदाचे नाव तुम्ही इथं बघू शकता, गट ड वर्ग 4 चे समकक्ष पदे तुम्ही इथं नावाने दिलेले आहेत। ज्याच्यामध्ये पॅटर्न जर आपण बघितला तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित असे जवळपास 4 सेक्शनमध्ये तुम्हाला एक्झामचा पॅटर्न इथे समजून सांगण्यात आलेला आहे। ज्याच्यामध्ये 25 प्रश्न मराठीचे असतील, एका प्रश्नाला 2 गुण असे 50 गुण तुमचे मराठीचे। इंग्रजीसुद्धा 25 प्रश्न असतील, एका प्रश्नाला 2 गुण असे 50 गुण। त्याच्यानंतर सामान्य ज्ञानचे सुद्धा 25 प्रश्न, एका याला 2 गुण त्याप्रमाणे 50। आणि बौद्धिक चाचणी अंकगणितचे 25 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण असे 50, असे एकूण 100 प्रश्न तुम्हाला या एक्झाममध्ये जे आहेत ते विचारले जातील आणि त्याला जे असणार आहेत ते 200 गुण किंवा 200 मार्क म्हणता येईल त्याला असणार आहे। परीक्षेचा जर आपण कालावधी बघितला तर 2 तास म्हणजे 120 मिनिटे तुम्हाला देण्यात येतील। त्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत, अशी 200 गुणाची तुमची जी आहे ती ऑनलाईन रिक्रूटमेंट टेस्ट जी आहे ती राबवण्यात येईल। प्रश्न जे असतील ते वस्तुनिष्ठ बहुपारी स्वरूपाचे असतील। प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील। लक्षात आलं परीक्षेचा पॅटर्न थोडक्यामध्ये आपण डिस्कस केला। TCS किंवा IBPS जे आहेत एक्झाम तुमची कंडक्ट करेल, ज्याच्यामध्ये तुम्ही खालीसुद्धा दिलेलं त्याच्याविषयी थोडक्यात माहिती। जे परीक्षेचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन जे आहे ते करून निकाल लावले जातील आणि TCS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहिती प्रकाशित करण्यात आलेली, याचा अर्थ TCS तुमची एक्झाम घेईल। आता याच्यासाठी आपल्याला मागचा TCSचा जो पॅटर्न आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्यासाठी PYQचे प्रश्नपत्रिका तुम्हाला फार्मसीसाठी हवे असतील तर आपले त्याचे क्वेश्चन पेपरचे पुस्तक अवेलेबल आहेत Amazon, फ्लिपकार्टवरती, त्याचबरोबर आपली वेबसाईट pthora.com याच्यावरती अवेलेबल आहेत। काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता। त्याच्यानंतर महत्त्वाची कागदपत्रे याच्यासाठी अपलोड करण्यासाठी आपल्याला काय काय लागतील ते सुद्धा याच्यामध्ये खाली तुम्ही बघू शकता। हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर करेल। सध्या महत्त्वाची माहिती फक्त शैक्षणिक अर्हता आणि फॉर्म फिलअप करण्यासाठी आहे। त्याच्यानंतर परीक्षेचं जे शुल्क असणार आहे तुम्हाला गट 4 साठी तर ते असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये,
आणि राखीव प्रवर्ग, त्याच्यामध्ये मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी 900 रुपये एवढी फीस तुम्हाला आकारण्यात येईल. माजी सैनिकांना जे आहे ते शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल तुमचं परीक्षा शुल्क असणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाची खालची जी अर्ज करण्याची प्रक्रिया, त्याचा कालावधी तर 26/4/2025 जे तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेले आहेत आणि शेवटची तारीख आहे 16/5/2025. 16/5/2025च्या अगोदर तुम्हाला पेमेंटसुद्धा करायचं आहे. परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्हाला या वेबसाईटवरती त्याची अपडेट भेटून जाईल. लक्षात आलं. तारखा 26 तारखेपासून फॉर्म चालू झालेत, 16 तारखेला फॉर्म संपणार आहेत. त्याच्यानंतर खाली दिव्यांग उमेदवारासाठी खाली महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. निवड सूचीचा काल मर्यादाचा वेळ खाली दिला आहे. खाली प्रवेशपत्राबद्दल महत्त्वाच्या सूचना जे की तुम्हाला या वेबसाईटवरती अवेलेबल होऊन जाईल परीक्षेच्या 10 दिवसा अगोदर. तर अशा प्रकारची खालची महत्त्वाची माहिती आहे. त्याच्यानंतर पुढील प्रमाणे रिक्त असलेल्या पदाची स्थिती खाली तुम्ही बघू शकता की कुठले कुठले पोस्ट आपल्याला या भरतीमध्ये बघायला भेटतील. याच्यामध्ये OT सर्वंट ड क्लासमध्ये येईल, त्याच्या 2 व्हॅकन्सी तुम्हाला इथं बघायला भेटतील. त्याच्यानंतर बार्बर म्हणून एक पोस्ट आहे. सर्व पोस्ट तुम्हाला गट डच्या दिसत असतील. टोटल 2 पोस्ट. टेलरची 1 पोस्ट आहे, धोबीची 3 पोस्ट आहेत, स्ट्रेचर पेवरच्या 3 पोस्ट, लॅबोरेटरी सर्वंटची 1, कुकच्या 4 पोस्ट आहेत, कुक्स ॲसिस्टंटच्या 2 पोस्ट, एक्सरे सर्वंट 1, कॅज्युअलिटी सर्वंटच्या 2 पोस्ट आहेत, डिस्पेन्सरी सर्वंटची 1, पिओनच्या 36 पोस्ट तुम्ही बघू शकता. बाकी त्याच्यानंतर टेबल बॉय 1 आहे, मेल सर्वंट मेस सर्वंटच्या टोटल 1 जागा, याच्याहून 1 जागा आहे, वॉचमनच्या 4 जागा आहेत, नर्सिंग असिस्टंटची 1, क्लीनर मायलेजच्या टोटल 1 जागा, लॅबोरेटरी अटेंडंटसाठी अप्लाय करायचं असेल तर 17 जागा. अशा एकूण 86 जागेसाठी तुमची ही DMRची रिक्रुटमेंट राबवण्यात येईल. तशा प्रकारचा महत्त्वाचा तपशील तुम्हाला जागेविषयीचा होता. त्याच्यानंतर खाली जर तुम्ही आलात तर तुम्हाला गट डचे जे सर्व पदे आहेत ते समकक्षरित्या भरावायची पदे तुम्हाला कॅटेगरीनुसार इथे डिवाईड केलेले आहेत. तर त्याचा चार्ट तुम्ही खाली इथं चेक करून घेऊ शकता. ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं अराखीव म्हणजे ओपनचे जर पदे बघितले टोटल 24 पदे तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत आणि त्या कॅटेगरीनुसार तुम्ही इथं पदसंख्या बघू शकता. एकूण 86 जागा आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या टोटल 10 जागा, एकूण त्याच्यापैकी प्रकल्पग्रस्तमध्ये 1 जागा आहे. पदवीधर अंशकालीनची इथं माजी सैनिकाची 1 जागा, महिलासाठी 30%च्या 2 जागा रिझर्व आहेत आणि सर्वसाधारणच्या 6. असं तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीनुसार तुम्ही तुमचं जे रिझर्वेशन आहे ते इथून चेकआउट करू शकता की आपल्या स्पेसिफिक कॅटेगरीसाठी किती जागा आहेत. असं 15 पेजेसचं पूर्ण PDF. जेवढी महत्त्वाची माहिती आपल्यासाठी सध्याच्या घडीला महत्त्वाची आहे तेवढी सर्व माहिती तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर आयडियल फार्मसी कोचिंग, ड्रग इन्स्पेक्टरसाठी प्रिपेअर करत असेल तर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्स आपले महत्त्वाचे 2-3 टेलिग्रामचे चॅनल आहे, तिथं जॉईन करा. त्याचबरोबर फार्मसी ऑफिसरसाठी प्रिपेअर करत असाल, टेस्ट सिरीज सॉल्व करायची असेल तर आपली pvthora.com महत्त्वाची वेबसाईट, त्याच्यावरती जाऊन रजिस्ट्रेशन करून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट सिरीज घेऊन सॉल्व करू शकता. अशा प्रकारची DMRची महत्त्वाची अपडेट होती. तुमच्या बऱ्याच जणांना DMRच्या एक्झामची तुम्ही वाट बघत आहात. त्याचबरोबर फार्मसी ऑफिसरसुद्धा येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला फार्मसी ऑफिसरच्या पोस्ट बघायला भेटतील. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तिथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. महत्त्वाची अडचण कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. त्याच्यानंतर एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट. काळजी घ्या. जय हिंद. वंदे मातरम.